न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर ग्रीन सिटीच्या ट्री बँकेला धनश्री विखे पाटील यांची भेट। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधवांच्या उपक्रमावर धनश्री विखे पालकांकडून कौतुकाचा वर्षाव। अहिल्यानगर शहरात उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ट्री बँकेला धनश्री सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन विविध देसी वृक्षांची सविस्तर माहिती घेतली। पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हरित अहिल्यानगर घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। अहिल्यानगर महानगरपालिका व श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेच्या ट्री बँकेला भेटीदरम्यान उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेविका सुप्रिया जाधव, ग्रीन आर्मीचे प्राध्यापक हर्षल आगडे, इंजिनियर कैलास दिघे, प्रताप काळे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आपल्या नगरमध्ये साई द्वारका ट्रस्ट व महानगरपालिका यांनी मिळून हा सुंदरसा ग्रीन सिटी हा उपक्रम चालू केलेला आहे। आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी 1 मेला या सुंदरशा नर्सरीचं म्हणता येईल किंवा या योजनेचा एक उद्घाटन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपले जेवढे पण महानगरपालिकेचे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे। तर उद्देश एवढाच आहे की आपल्या नगरला आपल्याला ग्रीन करायचं आहे, ग्रीन सिटी म्हणून ओळखलं पाहिजे, सगळीकडे प्रसिद्ध झालं पाहिजे की नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त झाडं आहेत आणि ते झाडांचं संगोपन सगळ्या लोकांनी केलेलं आहे। तर हे फार महत्त्वाचं आहे। पुढच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपण बघतोय की निसर्गाला हानी होते, ज्या पद्धतीने खूप मोठे शहर उभे राहत आहेत आणि त्याच्यामध्ये जंगल तोडले जातात, तर कुठेतरी आपल्या भविष्याला किंवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला कुठेतरी आजपासून ती सुरुवात करणं फार गरजेचं आहे। तर आपण इथे नगरी विलेज जवळ त्यांनी धनंजय जाधव यांनी मोठी नर्सरी इथे उभी केलेली आहे आणि इथे ते फ्री सगळ्यांना रोप देतात। तर तेवढंच त्यांचं फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही त्यांची त्या रोपाची काळजी घ्यायची, बाकी अपेक्षा तर कोणाला काहीच नाही आहेत। फक्त ते झाड जगलं पाहिजे आणि खूप मोठं झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी नगरच्या सगळ्या लोकांनी आवर्जून या आणि या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या नगरला जास्तीत जास्त हिरवं करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्या। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।